म्हणलं जातं? कॅटायन्स कुणाला म्हणलं जातं? तर पॉझिटिव्हली चार्जड स्पेसिस नोन ॲज कॅटायन्स. काय पॉझिटिव्हली चार्जड ज्या स्पेसिस आहेत त्यांना कॅटायन म्हणतोय आणि निगेटिव्हली चार्जड स्पेसिस नोन ॲज ॲनायन्स. मग आयनिक सॉलिड मध्ये जर बघितलं या चार्ट प्रमाणे तर पार्टिकल कोणते असते तर कॅटायन आणि ॲनायन. कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड मध्ये जर बघितलं चौघांचं कंपॅरिझन करायचं या चार्टनुसार अजून तुम्हाला समजेल जास्त चांगलं. कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड मध्ये जे पार्टिकल असते ते कोण असते तर ॲटम्स. काय कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड्सचे पार्टिकल कोण असते त्या युनिट सेल मधले ॲटम्स. मग आता ॲटम कुणाला म्हणलं जातं? दी स्मॉलेस्ट पॉसिबल पार्टिकल ऑफ ॲन एलिमेंट. मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे कोण? ॲटम. मग कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड मध्ये लहानात लहान भाग जो असतोय समाविष्ट तो कोण असतोय? ॲटम. मोलेक्युलर सॉलिड मध्ये कोण असते तर मोनो ॲटॉमिक अँड पॉलीॲटॉमिक मोलेक्युल्स. मोलेक्युलर सॉलिड मधले जे समाविष्ट असणारे घटक असते ते कोण असते तर मोनो ॲटॉमिक किंवा पॉलीॲटॉमिक मोलेक्युल. उदाहरणार्थ तुमचा Cl2, H2, O2 किंवा H2O मोलेक्युल असेल, अमोनिया मोलेक्युल असेल, हायड्रोजन फ्लोराईड मोलेक्युल असेल, SF6 मोलेक्युल असेल. एकापेक्षा जास्त ॲटम असणारे जर एकत्र आले मोलेक्युल तर यांना काय म्हणलं जातं? पॉलीॲटॉमिक मोलेक्युल. मग आता मोलेक्युलर सॉलिड मध्ये असणारे जे काय समाविष्ट पार्टिकल आहेत ते कोण असते तर मोलेक्युल्स. दे आर मोनो ॲटॉमिक किंवा पॉलीॲटॉमिक. आणि मेटॅलिक मध्ये जर बघितलं काय मेटॅलिक सॉलिड मध्ये जर बघितलं तर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स कोण असते तर तुमचे मेटल आयन्स. काय मेटल आयन्स. आता नेहमी मेटल कशा असते तर पॉझिटिव्हली. काय मेटल्स आर पॉझिटिव्हली चार्जड पार्टिकल. त्यांच्यावरती +1, +2 किंवा मॅक्झिमम +3, +4 पर्यंत चार्ज असतोय. किंवा मॅग्नीज नावाचं मेटल आहे त्याच्यावरती +7 चार्ज असतोय. मेटलकडे काय टेंडन्सी असते तर इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त लॉस करायची. त्यामुळे इट आर ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणून मेटॅलिक सॉलिड मध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ते कोण असते तर मेटल आयन्स. मे बी पॉझिटिव्हली चार्जड पार्टिकल मेटल्स आर ऑल्सो कॅटायन्स. नेक्स्ट बघतोय आपण जे काय इंटर पार्टिकल फोर्स असते. हे जे सॉलिड्सच्या प्रॉपर्टीज सांगतोय आपण. आयनिक सॉलिड मध्ये कोणतं फोर्स असते तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. का तर सोडियम क्लोराईडचं एक्झाम्पल बघूया आपण. सोडियम क्लोराईड मध्ये Na+ आणि Cl- चार्ज कसा डेव्हलप होतो तुम्हाला माहिती आहे? सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287. मग आता सोडियमने एक इलेक्ट्रॉन लॉस केला, पॉझिटिव्ह चार्ज आला, क्लोरीनने घेतला मायनस चार्ज. इलेक्ट्रॉन काय झाले स्टॅबिलिटीसाठी दोघांकडं 8 इलेक्ट्रॉन व्हॅलन्सी मध्ये आले. इकडे 2 8, इकडे 2 8 8 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं. स्टेबल NaCl तयार झाला. पण इथं सोडियम आणि क्लोरीन ॲटम एका विशिष्ट प्रकारच्या फोर्सने एकमेकाकडे जोडले गेले आणि ते फोर्स असतंय कोणतं? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बघा आयनिक सॉलिड मधलं जे काय इंटर पार्टिकल फोर्स असते ते कोणतं असतं? इलेक्ट्रोस्टॅटिक्स. तसं आता कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड मध्ये जर बघितलं तर कोव्हॅलंट फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. काय सहसंयुज बंध तयार होत असतोय बघा तिथं. काय सहसंयुज बंध तयार होत असतोय. उदाहरणार्थ जर बघितलं तुम्ही डायमंडचं एक्झाम्पल. डायमंड मधले कार्बन कार्बन ॲटम जे आहेत एकमेकासोबत नेटवर्क लाईक मॅनरनं जोडले जातात. काय एकमेकासोबत नेटवर्क अगदी तुमचं जाळी असते त्या जाळीच्या पद्धतीने एकमेकासोबत जोडले जातात. आणि दीज आर अटॅच्ड बाय वन अनादर सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड विथ स्ट्रॉंग सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड म्हणूया. तो बॉन्ड असतोय सिग्मा बॉन्ड. म्हणून हे जे काय इंटर पार्टिकल फोर्स असते ते कसं असतंय? कोव्हॅलंट सहसंयुज बंध. समान इलेक्ट्रॉन्सच्या देवाणघेवाणीतून हा बॉन्ड तयार झालेला असतोय म्हणून हा काय असतोय? कोव्हॅलंट बॉन्ड. आता पुढे बघतोय आपण मोलेक्युलर सॉलिड. मोलेक्युलर सॉलिड मधलं इंटर पार्टिकल फोर्स कसं असतंय? वीक किंवा लंडन डायपोल फोर्स इन हायड्रोजन बॉन्ड.
बऱ्याच मोलेक्युलमध्ये, उदाहरणार्थ H2O मोलेक्युल असेल, एखादा अल्कोहोल मोलेक्युल असेल, इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं असतंय, इथल्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळं तिथं इंटरमोलेक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग बऱ्याच ठिकाणी तयार होत असते. तिथलं तात्पुरत्या स्वरूपाचं वीक इंटर पार्टिकल फोर्स असतोय, म्हणून तिथं एकतर लंडन फोर्स असते किंवा डायपोल इंटरॅक्शन असते ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन टू ॲटम. आणि मेटॅलिक सॉलिड मध्ये जर बघितलं तर इंटर पार्टिकल फोर्स कोणता असतोय, तर इन अ मेटॅलिक बॉन्ड अट्रॅक्शन बिटवीन कॅटायन अँड मोबाईल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आता मेटल मध्ये जर बघितलं, मेटल्स आर ऑलवेज पॉझिटिव्ह. मेटल मी यम न दाखवलेले आहेत बघा. मेटल्स आर डिनोटेड बाय यम. इट हॅव ऑलवेज पॉझिटिव्ह चार्ज. आणि दे आर बॉन्ड किंवा अट्रॅक्शन बिटवीन इन मेटलिक बॉन्ड, मेटल हॅव अट्रॅक्शन बिटवीन कॅटायन्स अँड मोबाईल इलेक्ट्रॉन्स. आता हे मोबाईल इलेक्ट्रॉन्स आले कुठून? मोबाईल इलेक्ट्रॉन्स आले कुठून, तर निगेटिव्हली चार्जड स्पेसिस कडून. आता सपोज जर इथे एक्झाम्पल घेतलं आपण, ॲल्युमिनियम क्लोराईड AlCl3 किंवा AgCl, NaCl, बऱ्याच ठिकाणी मेटॅलिक कंपाऊंड मध्ये असे बॉन्ड असतात बघा. हा मेटल कसा असतोय? पॉझिटिव्ह. ॲल्युमिनियम वरती +3 चार्ज असतोय, त्यानं आपले 3 इलेक्ट्रॉन क्लोरीनला दिले. मग क्लोरीनच्या या मोबाईल इलेक्ट्रॉन बरोबर बॉन्ड होऊन काय तयार झालं इथं? मेटॅलिक बॉन्ड अट्रॅक्शन बिटवीन कॅटायन अँड मोबाईल निगेटिव्हली चार्जड पार्टिकल. मग यांना काय म्हटलं जातं, त्याच्यामधलं जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते इंटर पार्टिकल, ते कसं असतंय? मेटॅलिक बॉन्ड अट्रॅक्शन बिटवीन कॅटायन अँड मोबाईल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता पुढची प्रॉपर्टीज आहे. पहिली प्रॉपर्टी बघितली आपण, पार्टिकल्स ऑफ युनिट सेल. दुसरी बघितली इंटर पार्टिकल फोर्सेस, एकमेकांच्या पार्टिकल अंतर्गत जी काही फोर्स डेव्हलप होत असते. आयोनिक सॉलिड मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक असते, कोव्हॅलंट सॉलिड मध्ये कोव्हॅलंट फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते, मोलेक्युलर सॉलिड मध्ये लंडन किंवा डायपोल फोर्स अट्रॅक्शन असते किंवा इंटरमोलेक्युलर हायड्रोजन बॉन्ड फॉर्मेशन तयार होत असते. मेटॅलिक सॉलिड मध्ये काय कॅटायन आणि मोबाईल इलेक्ट्रॉन्स मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होत असते. तिसरी प्रॉपर्टीज आहे तुमची हार्डनेस. काय? हार्डनेस. आता आयोनिक सॉलिड्स आर हार्ड अँड ब्रिटल. आयोनिक सॉलिड्सच्या बाबतीत बघितलं, ते कसे असतात? काही आयोनिक सॉलिड्स हे हार्ड असतात. उदाहरणार्थ एखादा जर धातू बघितला तर तो कसा असतोय? हार्ड. पण काही जर सॉलिड्स कन्सिडर केले, उदाहरणार्थ खडू असेल, खडू कसा असतोय? ठिसूळ. त्याला काय म्हटलं जातं? दे आर हार्ड अँड ब्रिटल. कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड्स आर ऑल्सो व्हेरी हार्ड. फॉर एक्झाम्पल डायमंड. जास्तीत जास्त हार्ड असणारा कोव्हॅलंट सॉलिड कोणता? तर डायमंड. डायमंड मधले कार्बन ॲटम एकमेकांसोबत लिंक होत असताना स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड नेटवर्क लाईक स्ट्रक्चर सारखे जोडले जातात. म्हणून जास्तीत जास्त हार्ड असणारा कंपाऊंड कोणता? कोव्हॅलंट. तर डायमंड. आणि मोलेक्युलर सॉलिड्स आर सॉफ्ट. फॉर एक्झाम्पल क्लोरीन मोलेक्युल सॉलिड, त्याच्यानंतर ऑक्सिजन मोलेक्युलर सॉलिड असेल, मिथेन मोलेक्युलर सॉलिड, दे आर सॉफ्ट. आणि मेटॅलिक सॉलिड मध्ये जर बघितलं, व्हेरिएबल फ्रॉम सॉफ्ट और टू व्हेरी हार्ड. काही मेटॅलिक सॉलिड हे कसे असतात? हार्ड. आणि काही कसे असतात? तर सॉफ्ट. हा झाला त्याचा हार्डनेसचा गुणधर्म. मेल्टिंग पॉइंटच्या बाबतीत जर बघितलं, चौथा गुणधर्म आहे मेल्टिंग पॉइंट. आता मेल्टिंग पॉइंट जर बघितलं तर आयोनिक सॉलिड हॅव हाय मेल्टिंग पॉइंट ॲज अ रेंज 600 डिग्री सेल्सिअस ते 3000 डिग्री सेल्सिअस. काय? इन आयोनिक क्रिस्टलाइन सॉलिड हॅव मेल्टिंग पॉइंट 600 डिग्री सेल्सिअस टू 3000 डिग्री सेल्सिअस. आयोनिक क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये जर बघितलं तर यांचे मेल्टिंग पॉइंट 600 ते 3000 डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. कोव्हॅलंट 1200 डिग्री सेल्सिअस ते 4000 डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. आता पुढे कन्सिडर करतोय आपण पुढे जर बघितलं तर मोलेक्युलर सॉलिड मध्ये जर बघितलं तर मेल्टिंग पॉइंट अगदी लो असते, अगदी कमी असते. दे हॅव लो मेल्टिंग पॉइंट. इन मोलेक्युलर सॉलिड दे हॅव अ लो मेल्टिंग पॉइंट दॅट आर -272 डिग्री सेल्सिअस ते 400 डिग्री सेल्सिअस पर्यंत मॅक्झिमम असते.
काय -272 ते 400 डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. आणि मेटॅलिक सॉलिड मध्ये जर बघितलं तर वाईड रेंज असते, अगदी -39 डिग्री सेल्सिअस पासून ते जर कन्सिडर केलं तर 3400 डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. काय -39 डिग्री सेल्सिअस ते अधिक 3400 डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. आता थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जर कन्सिडर केलं, काय थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी यांच्या बाबतीत जर बघितलं तर थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आयोनिक सॉलिड्सची कशी असते? इन आयोनिक सॉलिड दे आर पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर इन सॉलिड स्टेट. आयोनिक सॉलिड्स आर पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर. आयोनिक सॉलिड हे कसे असतात? विद्युत दुर्वाहक असतात इन सॉलिड स्टेट. कशामध्ये? सॉलिड अवस्थेमध्ये. बट दे आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट when in molted and dissolved state. काय? when they are in melted and dissolved state किंवा मोल्टन स्टेट मध्ये जर बघितलं तर आयोनिक सॉलिड हे कसे असते? तर दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. जर तुम्ही सॉलिड सोडियम क्लोराईड घेतलं, सॉलिड सॉल्ट जर कन्सिडर केला तर तो कसा असतोय? तर इट इज पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. बट तोच जर पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केला तर लगेच त्याचं आयोनायझेशन होत असतंय, Na+ आणि Cl- आयन मध्ये रूपांतर होत असते. Na+ आणि Cl आयन मायनस मध्ये तयार होत असते. म्हणजे सॉलिड अवस्थेमध्ये ते कसे असते? पुअर कंडक्टर. आणि लिक्विड अवस्थेमध्ये कसे असते? तर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. त्याचं एक्झाम्पल जर बघितलं, सोडियम क्लोराईड आहे, तुमचा CaF2 आहे, कॅल्शियम फ्लोराईड आहे, सोडियम क्लोराईड आणि कॅल्शियम फ्लोराईड. आता कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड जर बघितलं, दे आर अल्सो पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आणि त्याचं एक्झाम्पल आहे ग्राफाइट. सॉरी, पुअर कंडक्टर कोण असते? तर डायमंड आणि सिलिका. बट एक्सेप्शन ऑफ ग्राफाइट. काय? एक्सेप्शन ऑफ ग्राफाइट. ग्राफाइट इज द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. बऱ्याच ज्या काय बॅटरीज असते त्या बॅटरीजच्या सेलमध्ये जर बघितलं तर हा ग्राफाइट रॉड असतोय बघा. आपल्यामध्ये जर बघितलं एखादा सेल जर तुम्ही फोडून बघितला असेल लहानपणी खेळण्यामध्ये, तर त्या सेलमध्ये हा ग्राफाइट रॉड असतोय. हा ग्राफाइट रॉड इज द गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आणि डायमंड जर बघितला, डायमंड इज द गुड कंडक्टर ऑफ हीट. आता हीट अँड इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत बघतोय आपण, ग्राफाइट हा इलेक्ट्रिसिटीसाठी विद्युत सुवाहक असतोय आणि डायमंड हा उष्णतेसाठी विद्युत सुवाहक असतोय. दोघांचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. बट डायमंड अँड सिलिका इज द पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आणि एक्झाम्पल डायमंड, सिलिका, ग्राफाइट हे कुणाचे एक्झाम्पल आहेत? कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड. त्याच्यानंतर पुढं मोलेक्युलर सॉलिड्स आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मोलेक्युलर सॉलिड मात्र पूर्णपणे विद्युत दुर्वाहक असते. एक्झाम्पल आईस असेल, बेन्झॉइक ऍसिड असेल. आईस, बेन्झॉइक ऍसिड हे कशाचे एक्झाम्पल आहेत? तर मोलेक्युलर सॉलिड्सचे. आणि मेटॅलिक सॉलिड्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आता मेटॅलिक सॉलिड्सच्या बाबतीत जर बघितलं, बरेचसे मेटल आहेत जे की आपली स्वयंपाकाची भांडी असतील किंवा बरेचशी उपकरणं आहेत जे की मेटल कॅरी करतात. मग दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. वेगवेगळ्या प्रकारच्या कॉपर, अल्युमिनियम वायर असतील, दे आर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. किंवा वेगवेगळी जी काही मेटल्सची भांडी असतील, वेगवेगळे मेटल ऍक्सेसरीज असतील जे आपण जेवण बनवण्यासाठी वापरतो, दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट. काय? दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट. हे आपल्या दैनंदिन व्यवहारातलं आहे. म्हणून मेटॅलिक सॉलिड्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. फॉर एक्झाम्पल सोडियम, मॅग्नेशियम, कॉपर, ऑरम, त्याच्यानंतर आयर्न मेटल, असे बरेच मेटल आहेत. अल्युमिनियम मेटल असेल, यांचे मेटॅलिक सॉलिड्स जे आहेत दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मग इथं आपण आता पूर्णपणे तुमच्या 4 क्रिस्टलचे प्रकार, काय क्रिस्टलाइन सॉलिड मधल्या 4 सॉलिड्सचे प्रकार, आयोनिक सॉलिड, त्याच्यानंतर तुमचा कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड, मोलेक्युलर सॉलिड आणि मेटॅलिक सॉलिड, यांचे डेफिनेशन आणि त्यांचे गुणधर्म, एकूण 5 गुणधर्म आहेत. पार्टिकल अरेंजमेंट इन युनिट सेल, इंटर पार्टिकल फोर्सेस, त्याच्यामध्ये जे काही विशिष्ट प्रकारचं फोर्स डेव्हलप होत असते
हार्डनेस त्या सॉलिड्सची, मेल्टिंग पॉइंट, थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आणि त्याची एक्झाम्पल असे गुणधर्म आपण इथं बघितलेले आहेत. बघा समजलाय का हा पॉइंट सगळ्यांना? समजलाय का हा पॉइंट सगळ्यांना? ओके, मी ग्रुपला नोट्स पाठवलेत बघा रात्री. तुम्ही लिहून काढा, शक्य असेल त्यांनी लिहून त्या नोट्स काढा, जेवढ्या वेळेस तुम्हाला मिळतंय ते, आणि पुन्हा एकदा वाचा, समजतंय. इथं आपली टॉपिकची ओव्हरऑल हा इथपर्यंतचा पार्ट बघितला आपण, इंट्रोडक्शन वजा आहे. इथून पुढे ते आपल्याला ह्या सगळ्या क्रिस्टलचे शेप शिकायचे आहेत. इथनं पुढचा इंटरेस्टिंग पार्ट आहे सगळा, हा सगळा इंट्रोडक्शनचा पार्ट होता आजच्या, कालच्या, परवाच्या लेक्चर मधला. पाहिजे असेल तर लेक्चर सेव्ह होते, पुन्हा एकदा ऐका आणि समोर नोट्स. राहिलेला पार्ट आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. थांबूया आज आपण इथंच.